लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बुलढाणला तरुणाईने आळविले काकड आरतीचे स्वर। श्रीहरी मंडळाच्या उपक्रमाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। बुलढाणमध्ये पहाटे घुमते काकड आरतीचे स्वर। बातमी नांदगाव येथून। दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि मंगलतेचा सण। कार्तिक महिन्याच्या या पवित्र काळात पहाटेचे वातावरण सध्या काकड आरतीच्या सुरांनी दुमदुमत आहे। नांदगाव तालुक्यातील बुलढाण येथेही या परंपरेला नवसंजीवनी देत तरुणाई उत्साहाने सहभागी होत आहे। दररोज पहाटे सुमारे 20 ते 25 तरुणांचा गट उठून काकड आरती व भजन कार्यक्रमात सहभागी होतो। नवे कपडे, अभ्यंगस्नान आणि बुक्का लावलेले हे युवक अभंग गायनात ताल धरून जेव्हा एकरूप होतात तेव्हा संपूर्ण गावात मंगल वातावरण निर्माण होते। हा उपक्रम श्रीहरी मंडळ बुलढाण यांच्या पुढाकाराने राबवण्यात आला। त्याला गावातील तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। या आरती मंडळात श्रेयस पवार, प्रसाद वाघ, सचिन बारवकर, विराज रिंढे, मयूर शिंदे, मयूर गवळी, वैभव रिंढे, एकांत सूर्यवंशी, आदित्य शेलार, ओम शितोळे, संकेत वाघ, दर्शन जाधव, कृष्णतेज मोरे, अक्षय जाधव, आशिष शितोळे, ललिकेत जाधव, भूषण मोरे आणि नुकताच महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झालेला कृष्णा चव्हाण हे तरुण सहभागी झाले आहेत। आजच्या युगात तरुण पिढी वारकरी परंपरेपासून आणि पहाटे उठण्याच्या संस्कारापासून दूर जाताना दिसते। अशा काळात बुलढाणच्या तरुणांनी दिलेला हा आदर्श खरंच प्रेरणादायी ठरत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.